अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला चैत्र नवरात्र सध्या चालू आहे, तर ह्या चैत्र नवरात्रीमध्ये 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे वाचावे। 26 तारखेला रामनवमी आहे, चैत्र नवरात्राची समाप्ती आहे। रामनवमी रामांची पण जी नवरात्र आहे त्याची पण समाप्ती आहे। मग ह्या चैत्र नवरात्रीमध्ये आपण चैत्र गौरी खूप जण बसवता, हळदी कुंकू खूप जण करत असता। मग या दिवसामध्ये 14 देवीचे दुर्गा सप्तशती पाठ कसे करायचे आणि काल भैरव अष्टक म्हणून संपुटीत लावून दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे त्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। खूप जण म्हणतात ना की पोथी पुराण वाचून काय भेटतं। पोथी पुराण वाचून मन शांती भेटत असते, लक्षात ठेवा तुम्ही। आपली हिंदू संस्कृती ही खूप मोठी आहे। ह्या संस्कृतीमध्ये महिला असेल, जास्त करून महिला असेल पुरुष असेल, हे सेवा करता। आपण का बरं करतोय गुरुचैत्र पारायण? प्रत्येक वेळा का बरं करतो? गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चैत्र, दुर्गा सप्तशती, संक्षिप्त गुरुचैत्र का बरं आपला वेळ वाया घालवतो? आपण खूप जण म्हणता ना आपला वेळ वाया जातो 1 घंटा 2 घंटे, पण तुम्ही जर या ग्रंथामध्ये अडकला तर तुम्हाला बाहेर कुठे अडकण्याची गरज नाही, लक्षात ठेवा। आपलं मन स्थिर राहणं महत्वाचं आहे, आपलं मन स्थिर राहणं महत्वाचं आहे। म्हणून आपण जे दुर्गा सप्तशती आहे, कारण की आपण जर पुस्तक वाचत राहिलो, पुस्तक म्हणजे काय, दुर्गा सप्तशती असेल, स्वामी चैत्र असेल, गुरुचैत्र असेल, ह्याच्यामुळे आपलं नामस्मरण पण होतं, पोथी पुराण वाचल्याचं फळ पण भेटतं आपल्याला। खूप जण रोज हरिपाठ म्हणता, हरिपाठ असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, देवी कवच असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, हे रोज रोज केल्याने काय होतं, आपल्याला मनामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते, मनामध्ये नकारात्मकता कमी होते। त्यासाठी आपण हे रोज रोज वाचायला पाहिजे। मग दुर्गा सप्तशती 14 पाठ कसे करायचे? खूप जण म्हणणार दादा आता नवरात्रीमध्ये 2 दिवस झालेच, ऑलरेडी 2-3 दिवस झालेले, आता राहिलेल्या दिवसामध्ये काय करायचं? दुर्गा सप्तशती तुम्ही एका दिवसामध्ये 1 पाठ 2 पाठ किंवा 3 पाठ तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला करायचे 14 पाठ करायचेच ना आपल्याला, तर एका दिवशी तुम्ही 2-2 पाठ करा। एका दिवशी 2-2 पाठ जरी केले तर 7 दिवसात 14 पाठ आपले होता। 7 दिवसात एका दिवशी 2च पाठ वाचायचे। दुर्गा सप्तशती वाचताना कोणतं वाचायचं? संस्कृतमध्ये दुर्गा सप्तशती वाचायची असेल तर तुम्हाला ब्राह्मणांकडून संध्या घ्यावी लागते, गुरुमंत्र घ्यावा लागतो, आणि संध्या घेऊन, संध्या म्हणजे काय, ब्राह्मण काही श्लोक म्हणतात त्याच्या मागे आपण म्हणायचं, ते झालं संस्कृत दुर्गा सप्तशती। प्राकृत दुर्गा सप्तशतीमध्ये तुम्ही स्वतः वाचू शकता। प्राकृत दुर्गा सप्तशती आहे दिंडोरीपणीची, त्याला काही असे नियम नाहीये। प्राकृतमध्ये त्याला काय करायचं, आपण ते वाचताना त्याचे 1 ते 13 अध्याय वाचायचे फक्त। मग तुम्ही म्हणणार अलगरा स्तोत्र वाचायचं का, देवी कवच वाचायचं का? काही आवश्यकता नाही। आपण जर 14 पाठ करायचे आपल्याला संकल्पयुक्त, आपल्या लग्नासाठी, आपल्या बाळासाठी, आपल्या कोणत्याही गोष्टीसाठी, किंवा देवीची सेवा करायची आहे, तर दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करताना संकल्प करा। कसा करायचा संकल्प? हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, गंधाक्षदा फुल घ्या, हातामध्ये पाणी घेऊन म्हणायचं की चैत्र नवरात्रीनिमित्त आम्ही दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करत आहोत, असं म्हणायचं। असं म्हणून देवी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा म्हणायची, तुमची इच्छा म्हणायची। इच्छा म्हणून आपण काय करायचं, ते पाणी आहे ते खाली सोडून द्यायचं। साधा सोपा संकल्प करायचा। संकल्प केल्याने काय होतं, तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल। तुम्हाला फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचे, बाकी दुसरं काही वाचायचं नाही। पूजा मांडणी करायची। पूजा मांडणी केल्यानंतर आपण
नवार्णव मंत्र असेल त्याची नवार्णव मंत्र एक 10 मिनिटं जप करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यावी आणि 1 ते 13 अध्याय सलग वाचायची. मग एका दिवसामध्ये 2-2 पाठ करू शकतो का? करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. काय करायचं, सकाळच्या वेळेस असेल, सकाळच्या वेळेस जर वेळ भेटला, आपल्याला 1 ते 13 अध्याय वाचायला कमीत कमी 1 घंटा लागतो. बाकी काहीच वाचायचं नाही तुम्हाला, 1 ते 13 अध्याय वाचायचे. 1 ते 13 अध्याय झाले तुम्ही परत 1 ते 13 अध्याय वाचू शकता. एका घंट्यामध्ये होतं. मनापासून जर बसलं ना तुम्ही, मन चित्त ठेवलं ना, मोबाईल बाजूला ठेवा, TV बाजूला ठेवा, लोक बाजूला ठेवा, जास्त कोणाला न बोलता एका ठिकाणी बसून आपलं आसन घेऊन गोमित्र अंगावर शिंपडा, लिंबू असेल लिंबू जवळ घ्या आणि लिंबू जवळ घेऊन पिवळ्या मोरी हातामध्ये घेऊन 1 ते 13 अध्याय वाचायचे आपल्याला फक्त. बस चंडमुंड वध असेल या सगळ्या गोष्टी 1 ते 13 अध्याय वाचा. 1 ते 13 अध्याय वाचन झाले परत 1 ते 13 अध्याय वाचा. आता हे सकाळच्या वेळेस पण तुम्ही करू शकता. नाही जमलं फक्त खाऊन करायचं नाही, हे लक्षात ठेवा. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला करायचं 4-5 वाजता आंघोळ करायची. स्नानाने शुद्ध होतं माणूस, स्नान शुद्धी लक्षात ठेवा. सकाळच्या वेळेस आपला दुर्गा सप्तशती पाठ झाला, संध्याकाळच्या वेळेस आपल्याला करायचंय स्नान करायचं. स्नान केल्यानंतर परत भस्म लावून आपण दुर्गा सप्तशती पाठ आहे ते परत वाचू शकता. संध्याकाळी पण वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त स्नान आणि शुद्धी होती लक्षात ठेवा. स्नान केलं शुद्ध होऊन जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ आहे ते वाचू शकता. 7 दिवसामध्ये 14 पाठ होऊन जाता, काही प्रॉब्लेम नाही. काही जणांना एकच पाठ करायचं आहे, एकच पाठ करा, काही प्रॉब्लेम नाही. 14 तुम्हाला जे 26 तारखेपर्यंत 26 मार्चपर्यंत आपल्याला 14 दुर्गा सप्तशती पाठ वाचन करायचे. खूप जणांना जास्त त्रास असेल, कोणी मानसिक त्रास देत असेल, कोणी शारीरिक त्रास देत असेल, कोणी विनाकारण त्रास देत असेल, तर काल भैरव अष्टक प्रत्येक ओवीला किंवा एक अध्याय तुमचा संपल्यानंतर काल भैरवाष्टक म्हणायचं. एक अध्याय संपला काल भैरवाष्टक म्हणायचं आणि दुर्गा सप्तशतीचं प्रत्येक अध्याय झाल्यानंतर काल भैरवाष्टक म्हणायचं संपुटीत लावून. ती पण मोठी सेवा आहे. म्हणजे देवीची आणि कालभैरवांची दोन्हीची सेवा होईल. आपल्याला कोणी त्रास देत असेल, या गोष्टी असेल ते पूर्ण बंद होऊन जातात. भैरव त्याला भैरवचंडी म्हणतात. भैरव म्हणजे काय? काल भैरव देवता, भैरवचंडी असं म्हणतात त्याला. प्रत्येक ओवीला म्हणा, जमलं तर, नाही जमत प्रत्येक अध्याय झाल्यानंतर एक वेळा काल भैरवाष्टक म्हणायचं बस. म्हणजे 13 वेळेस तुमचं काल भैरवाष्टक पण होऊन जातं, तुमचे 13 अध्याय वाचन पण होऊन जातं. खूप प्रभावी आणि स्ट्रॉंग सेवा आहे. आता हे 14 पाठ करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं, लक्षात ठेवा. हे खूप मुख्य अस्त्र आहे, ब्रह्मचर्याचं पालन. तुम्ही गादीवर झोपा किंवा नका झोपू, पण ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला या 7 दिवसामध्ये करायचं आहे. ज्यांना दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे आहे, भैरवचंडी करायची असेल घरच्या घरी. भैरवचंडी म्हणजे काय? दुर्गा सप्तशतीचे प्रत्येक ओवीला जिथं उवाचे येतं तिथं काल भैरवाष्टक म्हणायचं किंवा प्रत्येक अध्याय झाल्यानंतर काल भैरवाष्टक म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. हे याला भैरवचंडी म्हणतात. घरच्या घरी आपण करू शकतो. आता दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण वाचन केल्यानंतर 1/3 आपल्याला हवन करावं लागतं. मग आज शेवटच्या दिवशी 26 तारखेला त्या दिवशी हवन करायचं घरच्या घरी. कसं करायचं? वड असेल, पिंपळ असेल, औदुंबर असेल, त्याच्या समिधा आणायच्या, काड्या म्हणायच्या नाही, समिधा. त्याच्या समिधा आणायच्या खाली पडलेल्या, त्या आणून त्या दिवशी हवन करायचं. हवन करताना देवीची 108 नावं घ्या. देवीची 108 नावं, परत आपण त्याच्यासोबत देवीची 108 नावं झाल्यानंतर नवार्णव मंत्र, आपल्या गुरुमंत्राचं हवन घ्यायचं. आणि हे हवन आपण शेवटच्या दिवशी आपण घेऊ शकतो 26 तारखेला. त्या दिवशी नैवेद्य आरती करावी. नैवेद्य आरतीमध्ये वरम भात भाजीपोळी, जे उपास आहे तो उपास सुटतात, त्याच्यामुळे वरम भात भाजीपोळी या सगळ्या गोष्टी कराव्या. आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो सगळ्यांनी अवश्य वाचावा. नवार्णव मंत्र प्रत्येकाने वाचावा. जो व्यक्ती दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचेल ना, चंडमुंडवध ह्या गोष्टी, तुम्हाला कोणत्याही गोष्टीकडे फिरायची गरज नाहीये. तुम्हाला कोणत्याही यंत्रातंत्राची गरज नाहीये, काही गरज नाही तुम्हाला. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, काही गरज नाहीये. यंत्रतंत्राची कोणत्याही गोष्टीची गरज नाही, लक्षात ठेवा. लक्ष्मी कुंचन, धनलक्ष्मी कुंचन यंत्रच पाहिजे. कुठे दुर्गा सप्तशतीमध्ये कुठे वर्णन आहे का की तुमच्या घरामध्ये तुम्ही यंत्र ठेवा आणि पैसा येईल? असं काहीच नाहीये. कष्टाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा.
कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही जिथं करणार आपला वेळ निश्चित करा, आपली जागा निश्चित करा, तिथंच करायचं. लिंबू आणि पिवळ्या मोरी हे संरक्षणासाठी तुम्ही जे घेणार आहेत ते एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी ठेवा. वाचन झालं चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायचं, परत घ्यायचं. दुर्गा सप्तशती वाचन करताना महिलांनी आपली साडी, हिंदू संस्कृतीनुसार साडी घालावी, ड्रेस घालू नका. हातामध्ये बांगड्या असेल, डोक्यावर पदर असेल, या गोष्टी करायच्या. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करू शकता. पुरुष पण आपण करू शकता, सवळं घाला आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही वाचू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.